दर्शन घे दर्शन काकाचं. काकाशी आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं. मी कशी गाठभेट झाली, मी त्यांच्या पायाही पडलात, आशीर्वाद घेतले. पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे. शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे. कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही. इथं संस्कृती पाळणं फार महत्वाचं आहे. आम्ही तरी पाळतो आणि तेच त्या ठिकाणी मी केलेलं आहे. मी त्यांचं दर्शन घेतलं. जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती. नाही, झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली, सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. महाविकास आघाडीचं काय करायचं, कसं करायचं आमचे नेते ठरवतील. कार्यकर्ता म्हणून आम्ही लढायचं ठरवलेलं आहे. पण लढत असताना काही प्रमाणात काही बदल हे आपल्या रणनीतीमध्ये, प्रचाराच्या सभा कशा असावे, मुद्दे कसे असावेत, कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचं, याच्यामध्ये काही टेक्निकल विचार बदलून चालणार नाही. पण पद्धती नक्कीच बदलावे लागतील. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होईल असं वाटतं तुम्हाला की 2 आणि 1 वर्ष असं? नाही, 1 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांना देतील आणि नंतर 4चे 4 वर्ष हे भाजप ठेवेल. कारण कुठेतरी भाजपची चालच नाही तर रणनीतीच अशी आहे की 29ला एक हाती सत्ता भाजपची आणायची. यंदा जर आपण बघितलं तर काही प्रमाणात त्या रणनीतीला यश आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मनसेली हे भाजपचे उमेदवार नाही पाडले, हे शिंदे साहेबांचे पाडलेले आहेत. 7 उमेदवार शिंदे साहेबांचे पाडलेत, 3 उद्धव ठाकरे साहेबांचे पाडलेले आहेत. त्यामुळे डोकं भाजपचं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं होतं. थोडेसे ते कमी पडले 144ला. पण उद्या जाऊन 29ला पूर्णपणे एक हाती सत्ता त्यांना आणायची असेल तर आतापासूनच वातावरण निर्माण करावं लागेल. त्यामुळे 1 वर्ष एकनाथ शिंदे साहेब आणि पुढचे 4 वर्ष भाजप आणि ते पण देवेंद्र फडणवीस साहेब. दादांच्या आमदारांचा आग्रह आहे की दादांना किमान 1 वर्ष तरी मुख्यमंत्रीपद मिळावं, तसं होईल असं वाटतं का? समीकरण बघितलं तर ते होईल असं वाटत नाही. त्यांना गेल्या वेळेस जेवढी मंत्रिपदं मिळाली होती तेवढी आता मिळाली तरी खूप झालं असं मला वाटतं. मताधिक्याबद्दल मला बोलायला अशी माहिती मला असं वाटतं की वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावर ठेवतील आणि नंतर पुढचे 4 वर्ष भाजपला ते पद दिलं जाईल असं कुठेतरी मला तरी वाटतं. कारण का बरंच काही इक्वेशन ते बघतील आणि त्या इक्वेशनमध्ये शिंदे साहेबांना कंटिन्यू करतील पहिला 1 वर्ष असं मला वाटतं. ते खरं तर एक्सेप्ट करण्यासारखं नाही. ते कुठंतरी असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना फायदा झाला. काही प्रमाणात तो फायदा झाला, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तो फायदा झाला नसावा. दुसरं काहीतरी असावं. आता त्याचा अभ्यास कुठे ना कुठेतरी केला जावा. दुसरं झालं असं की हाताला काम आणि पोटाला अन्न या विषयावर सोडून बऱ्याच ठिकाणी जे इलेक्शन आहे ते हिंदुत्वाकडनं तिथं वळवलं गेलं. म्हणजे संतांच्या भूमीमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात भाजपने केला आणि त्यालाही काही प्रमाणात यश आलेलं दिसते. जसं या भूमीमध्ये चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आता आपण उभा आहोत. इथं दोन्ही उमेदवार पडण्याचं कारण ईव्हीएम तर असेलच, पण ईव्हीएम सोडून जर आपण बघितलं हिंदुत्व मोठ्या प्रमाणात इथं वातावरण निर्माण केलं गेलं असं कुठेतरी आम्हाला कळतंय. आता शरद पवार नेते किंवा आमदार आता अजित पवार गटात येतील असा दावा अनिल पाटील यांनी केलेला आहे. बघूया आता काय होतंय. संपर्क तर ते करणारच. जे उमेदवार निवडून आलेत त्यांचाही संपर्क करतील. जे उमेदवार निवडून नाही आले, भाजपच्या विरोधात पडलेत, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या विरोधात पडलेले आहेत, त्यांना संपर्क 100% अजितदादांचा पक्ष करतील. शेवटी निर्णय तिथं असणारे उमेदवार नाहीतर निवडून आलेला आमदार काय निर्णय घेतो हे आपल्याला बघावं लागेल. बरोबर नव्हते, पण सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी होते आणि लोक माझ्याबरोबर होते. त्यामुळे टार्गेट करून सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि पक्षाने 31 कोटी रुपये माझ्या विरोधकाला देऊन पैसा वाटून सुद्धा नेते शक्ती गुंड वापरून सुद्धा मी निवडून आलो आणि बाकी ठिकाणी दुर्दैवाने मोठे आमचे नेते पडले. त्यामुळे कितीही ताकद लावली तर तिथं असणाऱ्या लोकांनी काय का होईना 1200 का लीड मिळेना मला निवडून दिले. त्यामुळे या लीड आणि उमेदवार मी निवडून आल्यानंतर या अधिवेशनामध्ये लोकांच्या हिताचे महाराष्ट्राच्या आणि माझ्या मतदारसंघाचे प्रमुख प्रश्न
मी मांडत राहणार आणि अजून जास्त आक्रमक पद्धतीने मांडत राहणार.